नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील कराडला तारोली रोडच्या बांधकामावरून स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे। हा रोड काही महिन्यापूर्वीच बांधला गेला असूनही अद्याप येथे काम पूर्ण झाल्याचे बोर्ड लावलेले नाही। यामुळे ठेकेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। रोड बांधकाम दरम्यान ठेकेदाराने पर्यायी मार्ग म्हणून गोठणगाव मार्गाचा वापर केला होता। या मार्गावरून मुरुम गिट्टी नेणारे ट्रक सतत धावत राहिल्याने या रोडाची स्थिती खालावली आहे आणि मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत। यामुळे रोडाची दुर्दशा झाली आहे। ठेकेदार रोशन नाटकर यांनी रस्त्याचे काम करताना स्थानिक लोकांची आणि दररोज येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सोय लक्षात घेतली नाही। त्यांनी ज्युनियर इंजिनियर हेडव साहेब यांच्या सहकार्याने रोडाची स्थिती आणखी बिघडवली। यामुळे संपूर्ण भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे। कराडला ते तारोली रोडच्या बांधकामात निम्न दर्जाचे सामग्रीचा वापर करण्यात आला आहे आणि अवैध मुरुमचा वापरही केला गेला आहे। जेव्हा या विषयावर ज्युनियर इंजिनियर हेडव साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की रोडाचे काम व्यवस्थित पूर्ण झाले आहे। यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। एका रोडाचे बांधकाम करताना दुसऱ्या रोडाचे नुकसान करण्यात आले आहे, ज्यांचा परिणाम स्थानिक नागरिकांना भोगावा लागत आहे। यासाठी ठेकेदार रोशन नाटकर आणि ज्युनियर इंजिनियर हेडव जबाबदार आहेत। सरकारचा नियम आहे की एका रोडाचे काम चालू असताना पर्यायी रोड उपलब्ध करून द्यावा, परंतु येथे एका रोडाचे बांधकाम करताना दुसऱ्या चांगल्या रोडाचे नुकसान करण्यात आले आहे। या विषयावर कोणताही जनप्रतिनिधी किंवा प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही। यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये रागाची लाट उसळली आहे आणि त्यांनी खराब झालेल्या रोडाच्या दुरुस्तीची मागणी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, राजहंस शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर।